त्यावेळी लोकांच्या मनात एक नवी आशा पल्लवित झाली। म्हणजे त्या क्षणाचं वर्णन जर करायचं झालं, 14 ऑगस्टच्या क्षणाचं वर्णन करायचं झालं तर एक डोळा हसत होता आणि एक डोळा रडत होता। स्वातंत्र्य मिळणार म्हणून हसू येत होतं आणि फाळणी झाली म्हणून रडू येत होतं। विसंवादातून नवजीवन त्या ठिकाणी निर्माण होत होतं। त्यावेळी पंडित नेहरूंनी आज सांगितलं की आपण नियतीशी एक करार करतो। पंडित नेहरूंचं 14 ऑगस्ट लाल किल्ल्यावरचं भाषण हे खरोखर अविस्मरणीय आहे। त्यामध्ये आपण भविष्य भारताचं कसं घडवणार आहोत याचं चित्र रेखाटलेलं आहे। आत्तापर्यंतच्या चुकावरती आपल्याला मात केली पाहिजे। आपण या ठिकाणी नवराष्ट्र घडवायचंय। स्वातंत्र्य ही एक नवी संधी आहे, हा संदेश त्यांनी दिला। यावेळी एका गोष्टीचा मात्र उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळी देशभर सर्व ठिकाणी विद्युत दीपांची रोषणाई होत होती, सर्व ठिकाणी गाणी बजावणी चालली होती, लोक आनंदाने बेहोश होऊन नाचत होते, त्यावेळी गांधीजी मात्र कलकत्त्यामध्ये एका झोपडपट्टीत एकाकी बसलेले होते। माझं स्वातंत्र्याचं स्वप्न हे फाळणीमुळे भग्न झालेलं आहे असं म्हणून ते एकटेच त्या ठिकाणी बसले होते। ज्या साने गुरुजींनी आम्हाला प्रेरणा दिली त्यांनी देखील त्या दिवशी उपोषण केलं हे मी विसरू शकणार नाही। म्हणून इतिहास कसा घडतो हे सांगणं मोठं कठीण असतं। भारताचा स्वातंत्र्य संग्राम हे महाकाव्य होतं, पण या महाकाव्याचा नायक कोण होता? लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग का महात्मा गांधी? नाही, यातला कोणीच नव्हता। इथला सामान्य माणूस हाच स्वातंत्र्य लढ्याचा नायक होता। त्याच्या मनातली स्वातंत्र्याची आकांक्षा ज्यावेळी जागृत झाली, त्याच्या मनातली निर्भयता ज्यावेळी प्रगट झाली, त्यावेळी स्वातंत्र्य हे सत्य ठरलं आणि आमचं जे एका काळी स्वप्न होतं ते सत्य म्हणून आम्हाला त्या ठिकाणी स्वीकारता आलं। पण या स्वराज्याचं सुराज्य व्हावं यासाठी त्या क्षणी जी स्वप्न आम्ही मनाशी रंगवली होती, ती स्वप्न गेल्या 50 वर्षात किती साकार झाली आणि ती साकार करण्यात आम्ही किती अपुरे पडलो याचंही आत्मपरीक्षण करण्याचा आज क्षण आलेला आहे असं मला वाटतं। एकीकडे स्वातंत्र्य लढ्याचं हे दिव्य पर्व संपलं आणि सुराज्याच्या दिशेनं आपली वाटचाल आता सुरू झाली।